हॅलो मित्रमैत्रिणींनो, वेलकम. पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. चला तर मग आज पाहूया तांदळाची खीर कशी बनवायची. त्याच्यासाठी साहित्य पाहूया. 1 वाटी तांदळ, पाऊण वाटी साखर, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, तूप, वेलची पूड आणि अर्धा लिटर दूध. तर सर्वात प्रथम आपण तांदूळ हे भाजून घेऊया. तांदूळ छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे, जास्त जाळून द्यायचे नाही. तर हे पहा, आपले तांदूळ आता चांगल्यापैकी भाजलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि तांदूळ एका वाटीत काढून घ्यायचे व अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे. तांदूळ आता एका वाटीमध्ये काढून घेतले आहेत आणि आता तांदूळ भिजून 1 तास झालेला आहे. तर आपण ते एका मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेऊ आणि ते छान बारीक करून घेऊया. बारीक झाल्यानंतर पुढची कृती पाहूया. तर हे पहा, आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यातून मिक्सरवरती बारीक करून घेतले आहेत. एकदम बारीक, मस्त छान बारीक करायचे. म्हणजे त्यात थोडंसं आहे ना पाणी पण घालायचं, म्हणजे ते एकदम छान बारीक होतात, एकदम बारीक होतात. आणि नंतर ना असा त्याचा गोळा पण तयार होत नाही आपण तुपामध्ये टाकल्यानंतर. तर चला पुढची कृती पाहूया. आपण गॅस चालू करू. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार जेवढं पाहिजे तेवढं तूप घालूया. मी इथे मोठे 2 चमचे तूप घेतलं आहे. त्यामध्ये आपण आता हे बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूया आणि ते छान लाल होईपर्यंत त्याला भाजून घेऊया. खीर करायला खूप सोपी असती. आपण रोज म्हणलं तरी बनवू शकतो, पण कोण जास्त गोड खात नाहीत ना, त्यामुळे रोज नाही बनवली तरी जमती. पण कधीतरी आठवड्यातून 1 दिवस बनवायची. आणि स्वतःला आवडत असेल तर गृहिणींनी निश्चित बनवून खा. आणि आता आपण त्यामध्ये हे बारीक केलेलं तांदूळ घालूया, भाजून बारीक केलेले. आता याच्या आहे ना गाठी व्हायला सुरू होतील, यामध्ये लगेच दूध ओतायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हे पहा, पटकन मिक्स करायचं, नाहीतर मग ते चिकटतं, गाठी वगैरे होतात. घाबरायचं काही नाही. जे नवीन असतील ना स्वयंपाक करण्यात किंवा जे पहिल्यांदाच खीर बनवतात ना, त्यांनाही करायला खूप सोपी आहे अशी ही रेसिपी आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपलं नॉर्मल पाणी ओतायचं, जास्त नाही पण थोडंसं. ओके, झालं. इतकी सोपी आणि सरळ आहे ही रेसिपी बनवायला. हे पहा, आता ही एकदम छान मिक्स वगैरे झालेली आहे. आता आपण त्यामध्ये साखर घालूया. साखर आपल्या आवडीनुसार घालायची.
कोणाला खूप गोड लागतं, कोणाला कमी गोड लागतं, त्यानुसार आपल्या आवडीनुसार साखर घालायची. पण साखर ही कमीच खाल्लेली बरी. हे पहा किती छान एकदम दाटसर झाली आहे खीर. आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण घालूया वेलची पूड. एकदम साधी, सरळ आणि सुटसुटीत रेसिपी आहे ही. नक्की बनवून पहा. आणि फायनली आपली खीर रेडी आहे. रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला दररोज भेट देत चला. नमस्कार.